साधारणतः 1997 पासून शेती व्यवसाय हा करत आहे. परंतु त्यावेळेला बिकट परिस्थितीमुळे, भांडवल अपुरं असल्यामुळे किंवा पाण्याची गैरसोय असल्यामुळे उत्पन्न फारसं मिळत नव्हतं. तरीसुद्धा साधारणतः आम्ही एकरी 60 टनाचं उत्पन्न काढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही गुंठ्याला 1.5 टनापर्यंत गेलेलो आहे. तर साधारणतः मला इस्लामपूरमध्ये एकरी 141 टन ॲव्हरेज निघालं असं मला कळलं आणि त्या लोकांशी मी संपर्क केला असता मला पाटील बायोटेक या कंपनीनं तो प्लॉट केलेला आहे असं समजलं. त्यानंतर मी तो ऊस पाहिला तर ऊस चांगला होता. त्या दृष्टीनं मी प्रयत्न करून मग ते तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं. तर नवीन काहीतरी करूया, ॲव्हरेज काहीतरी वाढलं पाहिजे, शेती व्यवसाय हा परवडत नाही. त्या दृष्टीनं पाटील बायोटेकचे 3 प्रॉडक्ट आहेत की रिलीजर, कॅलनेट आणि ह्युमॉलजी. तर त्यांचे डोसेस सगळे त्यांच्या साहेबांनी सगळे करून दिले. तर त्याच्यामध्ये आम्ही त्याप्रमाणे सगळं करत गेलो. तर मला ह्या 2 हेक्टर म्हणजे ॲक्च्युअली 190 गुंठ रान माझं. तर त्याच्यामध्ये मी 280 टनाचं ॲव्हरेज काढलेलं आहे चांगल्या पद्धतीनं माझ्या पद्धतीने करून. तर साधारणतः पाटील बायोटेक कंपनीचं ट्रीटमेंट घेऊन 280 प्लस मला तिथं 325 पर्यंत मी गेलेलो आहे. तर साधारणतः ह्याच्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये मला म्हणजे एक ऊसामध्ये तेज आणि ऊसाचा फुगीरपणा किंवा ऊसाची उंची ही चांगल्या प्रकारे झालेली आहे. ऊसाची पानं तर त्या ऊसामध्ये आणि शेजारी ऊसामध्ये भरपूर फरक आहे. तर साधारणतः आम्ही प्रयत्न करून अजून खोडव्याला आम्ही ते वापरणार आहे. पारंपरिक पद्धतीने जर शेती केली तर ऊसाचं ॲव्हरेज 30, 40, 50 टनापर्यंत जातं आणि या 50 टनामध्ये आता खर्च परवडणारा आपल्याला नाही आहे. तर त्यामुळं आधुनिक शेतीकडं वळणे ही काळाची गरज आहे. जर आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळू शकते आणि निश्चित आपल्याला इन्कम सोर्स आपला वाढू शकतो. तर मी पाटील बायोटेक एक मला पर्याय होता तो वापरला मी आणि निश्चित आम्ही 100 टनाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टीने आमची पावले चाललेली आहेत. तर तुम्हीसुद्धा ह्या कंपनीचा अभ्यास करायला काही हरकत नाही आणि वापरायला काही हरकत नाही. आता माझी एकूण घरची शेती 27 गुंठे आहे. पारंपरिक पद्धतीने मी शेती स्कीमवर करत होतो, पण मला एवढा त्याचा अनुभव स्कीमवर पाण्याच्या ह्याच्यानं आला नाही. म्हणून गेले 2 वर्षापूर्वी मी एक बोर मारला. बोरलाही पाणी कमी लागलं, पण तरीही मी तिची जिद्द सोडली नाही आणि हे म्हणजे एक तंत्रज्ञान शिकायचं आणि व्यवस्थित शेती करायची ह्यासाठी मी प्रयत्न केला आणि आता माझा ऊस मी नोव्हेंबर मध्ये लागण केली. त्या ऊसाचा आता आहे 86-032 आणि त्यानंतर मला लागण केल्यानंतर योगायोगानंच आमचे जुने स्नेही म्हणजे व्यंकटेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मी आमच्या शेतीसाठी कसले डोस काय वापरायचे त्यांनी एक मला चार्ट करून दिला होता. परत वेळोवेळी त्यांना मी फोन करून विचारत होतो आणि त्यांच्याकडनं मला वेळेवर 2-3दा डोस लागणीचे आले. त्या पद्धतीने ते कसे कसे टाकायचे आणि काय काय त्यांनी माहिती तंत्रज्ञान दिलं मला आणि फवारणी बी करायची दिले आणि त्या पद्धतीने मी फवारणी केली. मग आजपर्यंत अगदी म्हणजे बोरला मला उन्हाळ्यात 2 तासच चालत होता, तरी माझं आज सगळं व्यवस्थित मी शेती हे करून पट्टा पद्धतीने करून मला आज माझी जवळजवळ अर्धा एकर शेतीमध्ये माझ्या समजुतीनं प्रत्येक कांडी 21, 22, 23 कांडी ऊस तयार आहे. पेरा 1-1, 20, 9, 10 इंचाचा पेरा आहे. पूर्वी पारंपरिक शेती करत होतो त्या ह्याच्यामध्ये मला फक्त साधारण 30 ते 35 टनच ॲव्हरेज म्हणजे अर्धा एकरला 15 ते 16 टन ॲव्हरेज पडत होतं आणि त्यावेळी मला खर्च रासायनिक खताचा इतर ह्याचा जवळजवळ 8 ते 9 हजार रुपये खर्च येत होता आणि आता पाटील बायोटेकचा मला तंत्रज्ञान घेतल्यापासून मला आता एक साधारण 2,000 रुपये खर्च जादा वाढलेला आहे आणि त्या ह्याच्यामुळं तरी 2,000 खर्च जाईना, परंतु ॲव्हरेजची जे टनेज ॲव्हरेज पडेल त्याची मला साधारण 30 ते 35 टन मला अर्धा एकरला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. आमचे या भागामध्ये ह्या आमची जमिनी जी आहे त्या गावालगत असल्यामुळं त्या जमिनी थोड्या कमी जास्त लेवलच्या आहेत. त्या जमिनीमध्ये साधारण आत्तापर्यंत 30 ते 35 टन एकरी ॲव्हरेज पडत होतं, पण आत्ता ह्या पाटील बायोटेकच्या नियोजनानं आणि त्याच्या तांत्रिक शिफारशीमुळं मला साधारण अर्धा एकरला 30 ते 35 टन ॲव्हरेज पडेल. आता आपल्याला शेती परवडण्यासारखी करायची जर झाली तर आपल्याला काहीतरी तंत्रज्ञान वापरलं पाहिजे, त्याशिवाय शेती परवडणारी नाही आहे आणि रासायनिक खताचे दर वाढलेले आहेत, सगळे हे मजुराचे खर्च वाढलेले असल्यामुळं आपल्याला शेती परवडा जर झाले तर पाटील बायोटेक यांचं तंत्रज्ञान वापरून त्यांची खतं त्यांचे वेळेवर दिलेले डोस आपण घेऊन जर त्यात गेलो तर आपला वेळ वाचणार आहे, पैसा वाचणार आहे. आज दिसतात पैसे जास्त गेले पण उत्पन्न जे वाढणार आहे त्या दृष्टीनं आपल्याला सर्वांना ते फायदेशीर असल्यामुळं
पाटील बायोटेकचं खरोखरच गुण म्हणजे खतं आणि फवारणीची औषधं ही अगदी योग्यशीर आहेत आणि ती खात्रीलायक आहेत. तुम्ही सर्वांनी वापरावेत आणि सगळ्यांच्यासाठी ते मार्गदर्शन ठरणार आहे आणि एकदा वापरले की आपल्याला परत परत त्याचा अनुभव येणार आहे. फक्त एकदाच वापरावं असंही नाही. तुम्हाला ते म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक माणसाला घरी बसूनसुद्धा तिची शेती कशी काय आहे, काय एकदा दोनदा फिरून आलं तर आपल्याला लक्षात येते. मी आहे ना पारंपरिक पद्धतीने हे ऊसाची लागवड केली होती. पहिल्या प्रथम 1.5 एकर क्षेत्राला 65 टन ऊस निघाला. नंतर दुसऱ्या वर्षी तो 45 टन निघाला. तिसऱ्या वर्षी 30 टन निघाला. म्हणजे अशा प्रकारे 15-15 टन तो कमी होत गेला आणि त्याच्यानंतर ते भाव वाढत गेले थोडे थोडे. तर तिन्ही वर्षाला मला 45-45 हजार रुपयापर्यंत उत्पन्न निघलं. पण त्याच्यानंतर ते कंटाळल्यासारखं ते काढूनच टाकलं ऊसाचं. परत गहू हरभऱ्याचं केलं, गहू केला, सोयाबीन केलं. त्याच्यातही बी म्हणावं असं उत्पन्न निघायचं, पण खर्चाच्या मानाने परवडत नसं. मग ते परत एकदा पाटील बायोटेकचा कार्यक्रम पाहिला टी व्हीला, तर लोकांना त्याच्यात त्या पद्धतीने जर केलं तर शेती परवडती असं दिसलं आणि मग त्या पद्धतीने त्यांचं तंत्रज्ञान घेऊन शेती हे ऊसाची लागवड केली. तर 51-53 गुंठ्यात सर्वसाधारण 3-3.5 टनापर्यंत हे केलं बेणं आणि तेवढं बेणं लावल्यानंतर आता ऊसाचं उत्पन्न हे त्या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने चांगलं आलेलं आहे. आज मी तिला हा ऊस आहे ना 10 महिन्याचा झालेला आहे. काय याची कांडी आहेत ना 20 ते 22 कांड्यापर्यंत याची कांडी आणि जाडी अशा प्रकारे चांगल्या प्रकारे. तर त्याच्या पानांची बी संख्या 4 बोटाच्या जाडी एवढी आहे प्रत्येक पान. आणि पाठीमागल्या ऊसाच्या उत्पन्नापेक्षा त्यावेळी जरी पहिल्यांदाच वाढला तरी 60-65 टन जरी भरला तरी आज हा 90 दरम्यान जाणार आहे. म्हणजे मला सर्वसाधारण 30 टन तर उत्पन्न नक्कीच वाढणार आहे पहिल्यापेक्षा. आजपर्यंत शेती केली ना तर शेवटपर्यंत तोडणीपर्यंत ऊस ह्याना सर्वसाधारण 2-2.25 किलोच्या दरम्यान भरायचा. पण आज हा 10 महिन्याचाच ऊस झाला आहे. 10 महिन्याच्या ऊसाची याची सर्वसाधारण 2.25-2.5 किलो आजच वजन आहे. तर अजून 2-3 महिने हा राहणार आहे. तर सर्वसाधारण 3 किलोच्या दरम्यान याची निश्चित वजन भरणार आहे. तर मला हेच सांगायचं आहे की सर्व शेतकऱ्यांना एक असंच एक आव्हान म्हणून सांगायचं की हे तंत्रज्ञान वापरल्याने कुठलं नुकसानीचं नाही, पण भरपूर फायद्याचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर करावा आणि आपल्या प्रत्येक उत्पन्नात भर टाकून उत्पन्न सुधारावे. माझी 25 एकर शेती आहे. 25 एकरामध्ये सर्वसाधारण प्रतिवर्षी मी 12 ते 13 एकर ऊस लावतो आणि पारंपरिक पद्धतीनं आतापर्यंत करत होतो. 1-2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी मला पाटील बायोटेक कंपनीची माहिती मिळाली आणि ती माहिती मिळाल्यानंतर मी त्याचं जरा दुसऱ्यांशी चर्चा करून ते बरं आहे असं ऐकून मी स्वतः त्याच्यामध्ये उतरलो. पण त्यावेळी असं झालं की माझा ऊस 5 महिने लावून झालेला होता आणि 5 महिने ऊस लावून झाल्यानंतर मी हे तंत्रज्ञान घेतलं. आत्तापर्यंत माझं सरासरी ॲव्हरेज 65-70 टनाचा पूर्वीपासून आहेच. पण ह्यांचं 1 एकराला तंत्रज्ञान घेतलं ट्रायलसाठी. म्हटलं बघूया आपल्याला पहिल्यांदा काय अनुभव येतो आहे. पण मला त्याचा उत्कृष्ट अनुभव आला. तिने मला त्याचे खताचे डोस देताच आले नाहीत. आळवणी म्हणजे आपण ज्याला ड्रिंचिंग म्हणतो ते ड्रिंचिंगच 5 वेळा केलं आणि 5 वेळा ड्रिंचिंग करून मला यावर्षी आत्ता माझा ऊस तुटून गेला. 95 टन ऊस निघाला. सर्वसाधारणपणे मला एकरी 25 टन जादा ॲव्हरेज मिळालं. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं नवीन काहीतरी आत्मसात करून चांगल्या कंपनीची माहिती घेऊन पाटील बायोटेकसारख्या कंपनीची माहिती घेऊन ते तंत्रज्ञान वापरावं आणि आपली शेती समृद्ध करावी. 65-70 टन काढत होते त्यावेळेला कमी उत्पन्न मिळत होतं, कमी पैसे मिळत होते आणि हे तंत्रज्ञान मी 5 महिन्याचा ऊस झाल्यानंतर घेतलं. सुरुवातीपासून घेतलं असतं तर मी 100च्या पुढं निश्चित गेलो असतो. आणि त्या कंपनीनं मला आता असं सांगितलं आहे
की तुम्ही 25% खतं कमी द्यायची आणि आमचं तंत्रज्ञान वापरायचं. म्हणजे 12-13 हजार रुपये खर्च वाढला तरी 25 टन ऊसाचे 50,000 रुपये धरले आणि त्यातून जर 12-13 हजार वजा केले, 15,000 वजा केले तरी 35,000 रुपये मला नेट नफा मिळेल असं वाटतंय. तेव्हा शेतकऱ्यांनी त्या दृष्टीनं विचार करून पाटील बायोटेकची खतं वापरायला काही हरकत नाही. त्याचबरोबर की अगोदर आपल्याला ही शेतीमध्ये किती खतं टाकायची, नत्र, स्फुरद, पालाश हे किती द्यायचं हेही आपल्याला माहीत नव्हतं. पण कंपनीने हे सगळं एकदा त्यांच्याकडे आपण आपल्या जमिनीची माहिती दिली की ते त्याचं हे करून कॅल्क्युलेशन करून आपल्याला नत्र किती वापरलं पाहिजे, स्फुरद किती वापरलं पाहिजे, पालाश किती वापरलं पाहिजे किंवा शेणखत किती वापरलं पाहिजे हे सगळं आपल्याला त्यांच्याकडून माहिती मिळते. आणि जे ह्युमाल, कॅलनेट आणि रिलीजर ही 3 खतं जी ड्रिंचिंगमधनं द्यायची आहेत, म्हणजे ज्याला आपण आळवणी म्हणतो, ती दिल्यामुळं ते आपण जे टाकलेले जे पदार्थ आहेत म्हणजे खतं टाकलेली आहेत त्याचं विघटन होऊन त्याच्यामध्ये उत्पन्न वाढतं. त्याचबरोबर त्यांच्या काही थोड्या फवारण्या आहेत, त्या फवारण्या केल्या तर अजूनही त्याचं पिकाचं उत्पन्न वाढतेच.